आपल्याकडं शेवंतीचं झाड आहे। शेवंतीच्या झाडाला सुंदर अशा किती छान अशा सुंदर कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत। आता ह्या कळ्या मोठ्या होण्यासाठी या झाडाला खताची गरज पडते। त्याच्यामुळं हे झाडाला आपण खुरपून घेऊन खत दिले की असं छान ह्याच्या सुंदर अशा मोठ्या कळ्या होतील। त्याच्यामुळं या झाडाला आपण आता हे खुरपून घ्यायचं आहे। खुरपून घेऊन छान असा खत देऊन घ्यायचा आहे। खत आपण काय देणार आहे? आपण देणार आहे वर्मी कंपोस्ट। आता सुंदर असं झाड आपण खुरपून घेतलेलं आहे। त्याला द्यायचं आहे वर्मी कंपोस्ट। वर्मी कंपोस्ट दिल्यामुळे काय होतं, झाडाची ग्रोथ चांगली होती। तशी आपल्या झाडाची ग्रोथ चांगलीच आहे। आणि आता छान अशा कळ्याला लागायला चालू झाल्यामुळे आता आपल्याला खताची गरज पडते झाडाला आपल्या। त्याच्यामुळे आता याला आपण खत देणार आहे। हे आपण घेतलेला आहे वर्मी कंपोस्ट। हे घेतलेलं आहे आपण वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे। छान किती काळभोर असं मस्त सुंदर आहे गांडूळ खत। हे आपल्या झाडांसाठी चांगलं असतं। झाडाची ग्रोथ चांगली होते आणि झाडांची पानं हिरवीगार मस्त सुंदर असे झाडाची ग्रोथ पण चांगली होती। आणि आपल्या झाडाची माती पण वर्मी कंपोस्ट दिल्यामुळे झाडाची माती पण आपल्या भुसभुशीत राहते। त्याच्यामुळं हे आपण वर्मी कंपोस्ट द्यायचा म्हणजे झाडं आपले सुंदर असे छान होतात। त्याच्यामुळे हे आपण वर्मी कंपोस्ट देऊन घेणार आहे। चला मग आपण आता हे झाड खुरपून घेऊया आणि मग आपण याला वर्मी कंपोस्ट देऊन घेऊया। झाड आपण छान असं खुरपून घेतलेलं आहे। त्याला आपण आता हे वर्मी कंपोस्ट टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये। आणि हे असं मातीत मिक्स करून घ्यायचं म्हणजे मुळापर्यंत जातं। असं वरतीच ठेवलं ते वरच राहतं, पावसाने धुवून जाईल। त्याच्यामुळं आता आपण हे मातीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आपण खत देताना खुरपताना हे 2 झाडं तुटलेले आहेत, ते आपण दुसरीकडे लावून घेऊया। छान रोपं त्याचे तयार होतील। हे इकडं पण आहे शेवंती। या शेवंतीला सगळ्या आपल्या झाडांना शेवंतीच्या खत देऊन घ्यायचं आहे आपल्याला छान असं सगळ्या झाडांना। आहे हळदीची रोपं किती सुंदर असे मोठी झालेले आहेत।